नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच क्लास 7 च्या मुलांसाठी आपण डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनव्हर्स व्हेरिएशन हा लेसन स्टार्ट केलेला आहे। आज लेक्चर नंबर 3 आपण या ठिकाणी बघणार आहोत। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत, तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्लेलिस्ट वाइज, ते तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 38 आणि यातले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पहिल्यांदा रीड करून घेऊया। बोर्डवरती आपण क्वेश्चन्स लिहिलेले नाहीयेत, क्वेश्चन्स आपण डायरेक्टली बुक्स मधून रेफर करणार आहे, म्हणजे बुक्स मध्ये क्वेश्चन्स रीड करणार आहे आणि आन्सर आपण बोर्डवरती सॉल्व्ह करणार आहे। तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलेले आहे बघा या ठिकाणी, 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड, म्हणजे 5 वर्कर आहेत, त्यांना डेज किती लागतात तर 12 दिवस लागतात, बरोबर आहे। देन हाऊ मेनी डेज वुड टेक 6 वर्कर्स टेक, बरोबर आहे, म्हणजे 6 वर्कर्सना किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे। ज्या वेळेला वर्क आणि वर्करशी रिलेटेड क्वेश्चन येतो तो असतो आपला इनव्हर्स प्रोपोर्शन, बरोबर आहे। तर आता फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपण लिहून घेऊया। आता यामध्ये दोन क्वेश्चन्स आहेत। फर्स्ट आहे तो आहे 6 वर्कर्सना किती डेज लागतात आणि तेच जर 15 वर्कर्स असतील तर त्यांना किती दिवस लागेल काम करायला हे आपल्याला काढायचं आहे। पहिल्यांदा बघा आपल्याला काय दिलेलं आहे ते फर्स्ट राईट करून घेऊया आपण। तर फर्स्ट मध्ये काय सांगितलेलं, फर्स्ट क्वेश्चन बघतोय आपण या ठिकाणी, लेट काय सांगितलेलं आहे, 5 वर्कर्स टेक 12 days, ठीक आहे। देयरफॉर काय असणार आहे इथं बघा, देन 6 वर्कर्स टेक किती डेज असणार आहे, x days। द वर्कर अँड डेज आर इन, कुठले प्रोपोर्शन असणार आहे आपलं, तर इनव्हर्स प्रोपोर्शन असणार आहे, ठीक आहे। त्यामुळे काय झालं बघा या ठिकाणी, तर 5 into 12 म्हणजे 5 into 12 एकच काम आहे, बरोबर आहे। 5 into 12 इज इक्वल्स टू 6 into काय असणार आहे या ठिकाणी, x असणार आहे। ज्या वेळेला इनव्हर्स प्रोपोर्शन असतं त्यावेळेला आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन घेतो, आणि ज्या वेळेला डायरेक्ट प्रोपोर्शन असतो त्यावेळेला 5/12 इज इक्वल्स टू 6/x असं घेतलं असतं। पण या ठिकाणी आता काय आहे तर इनव्हर्स प्रोपोर्शन आहे। इनव्हर्स प्रोपोर्शन कशावरून ओळखतो, तर इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये काय असतं तर काम आपलं तेच राहणार आहे, बरोबर आहे। पण तेच काम करायला ज्या वेळेला वर्करची संख्या कमी असेल त्यावेळेला आपल्याला डेज काय असणार आहे, जास्त लागणार आहेत। पण वर्कर्स जर वाढवले तर डेज ऑटोमॅटिक काय होतात, कमी होत जातात, आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणतो। म्हणून इनव्हर्स प्रोपोर्शन हे काय करतो, नेहमी मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आपण लिहून घेतो। आता या ठिकाणी बघा हा 6 जो आहे तो मल्टिप्लाइडला आहे, अपोजिट साइडला येईल त्यावेळेला तो काय होणार आहे, डिवाइड मध्ये जाणार आहे। देयरफॉर x इज इक्वल्स टू 5 into 12, फक्त साइड चेंज केलेले आहेत, आणि हा जो 6 होता तो मल्टिप्लाइडला होता, या ठिकाणी याला डिवाइड मध्ये गेला, बरोबर आहे। आता या ठिकाणी आपल्याला आडवा भागाकार करावा लागेल, आणि जर तुम्हाला आडवा भागाकार जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या चॅनल वरती दिलेली आहे किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीनं गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे। तर आणि तुमचा जो पाया आहे तो पक्का होऊ शकतो, मॅथ्स अजून चांगलं होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे ते जो प्लेलिस्ट आहे ते तुम्ही नक्की बघून घ्या। इथं बघा 6 1 जा 6 2 जा, म्हणजे x इज इक्वल्स टू 5 2 जा किती झाले इथं तर 10 आलेले आहे, बरोबर आहे। म्हणजेच ज्या वेळेला 6 वर्कर्स असतील त्यावेळेला काय असणार आहे बघा, 6 वर्कर्स टेक किती डेज लागले याला तर 10 days, ठीक आहे। देयरफॉर लेट, आता दुसरा पुढचा क्वेश्चन काय सांगितलेला आहे बघा त्यांनी, हाऊ मेनी वुड 15 टेक, म्हणजे जर 15 वर्कर्स असतील, 15 वर्कर्स टेक काय असणार आहे, y days, ठीक आहे। आता इथे x घेतलं होतं त्यामुळे या ठिकाणी आपण काय घेऊया, y घेऊया। हा होतं, हे होतं आपलं फर्स्ट आन्सर, बरोबर। आता सेकंडचं काढूया। आता परत एकदा आपल्याला काय करायला लागेल, 5 into काय करायला लागेल, 12च घ्यायला लागेल, बरोबर आहे। म्हणजे इथे बघा 5 into 12 इज इक्वल्स टू, इथे काय असणार आहे आपले
15 इंटू वाय असणार आहे. आता हा जो 15 होता तो काय आहे या ठिकाणी मल्टिप्लाइडला आहे, अपोजिट साईडला आला की तो काय होईल डिवाइड मध्ये जाईल. म्हणजेच y इज इक्वल्स टू 5 इंटू 12 अपॉन काय असणार आहे 15 असणार आहे. बरोबर आहे. आता 5च्या टेबलमध्ये 15 आहे त्यामुळे ह्याने डिवाइड होतं. म्हणजेच काय झाले बघा 5 1 जा आणि 5 3 जा. आता या ठिकाणी बघा 12 आणि 3 आहे. बरोबर आहे. म्हणजेच असे नंबर बघायचे ज्या वरती म्हणजे न्यूमरेटरला पण त्या नंबरने डिवाइड झालं पाहिजे आणि डिनॉमिनेटरला पण त्या नंबरनं डिवाइड झाला पाहिजे. एकच नंबर घ्यायचा आहे. आता 3च्या टेबलमध्ये 12 आहे त्यामुळे इथं बघा 3 1 जा आणि 3 4 जा म्हणून y इज इक्वल्स टू काय आलं या ठिकाणी 4 आलं. देअरफॉर 15 वर्कर्स टेक काय असणार आहे 4 डेज. बघा या ठिकाणी 5 वर्कर्स होते 12 डेज लागले, 6 वर्कर्स होते त्यांना 10 डेज लागले आणि 15 वर्कर्स होते त्यावेळेला काय लागले 4 डेज लागले. म्हणजे हे आपलं आहे इन्व्हर्स प्रपोर्शन. आणि ह्याचं आन्सर जर करेक्ट आहे का हे टॅली करायचं असेल तर ते कसं करायचं बघा. तर 12 5 किती होतात तर 60. बरोबर 12 5 7. इथं बघा 6 इंटू 10 म्हणजे 60 आली आणि ऑलवेज इथं बघा 15 4 जा किती होतात तर 60 होतात. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांचे जर मल्टिप्लिकेशन इक्वल येत असेल तर ते तुम्ही जे काढलेले आन्सर्स आहेत ते आन्सर काय आहेत करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे बघा. मोहनराव took 10 days to finish a book reading 40 pages every day. म्हणजे प्रत्येक दिवसाला पेजेस किती 10 दिवस त्यांनी पुस्तक रीड केलेले आहेत आणि 40 पानं जे आहेत पुस्तकाची ती त्यांनी काय केलेले आहेत रीड केलेली आहेत. बरोबर आहे. हाऊ मेनी पेज मस्ट ही रीड इन अ डेज टू फिनिश इट अ 8 days. म्हणजे जर ते पुस्तक त्यांना 8 दिवसात संपवायचं असेल तर त्यांना एका दिवसाला किती पानं वाचावी लागतील असा आपला प्रश्न आहे. बरोबर आहे. जर पानं जास्त वाचली तर काय असणार आहे दिवस कमी लागतील, पानं जर कमी वाचली तर दिवस काय लागतील जास्त लागतील. म्हणजे हे काय झालं आपलं इन्व्हर्स प्रपोर्शन झालं. बरोबर आहे. फर्स्ट आपण काय करूया जे गिव्हन दिलेलं आहे ते लिहून घेऊया. पुस्तकं तुम्ही ही रेफर करा जेणेकरून कोणता क्वेश्चन चालू आहे आणि क्वेश्चन काय आहे ते तुम्हाला रीड करता येईल बुक मधून. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा मोहनराव took 10 days to finish a book reading 40 pages every day. ठीक आहे. म्हणजे लेट काय असणार आहे बघा तर मोहनराव काय असणार आहे रीड 40 पेजेस इन किती डेज मध्ये वाचलेले आहेत 10 डेज मध्ये वाचलेले आहेत. बरोबर आहे. अँड काय काढायला सांगितलेलं आहे आपल्याला देन 8 डेज मध्ये त्यांनी किती पुस्तकं वाचली ते आपल्याला काढायचे आहेत. देन काय असणार आहे इथं तर x पेजेस रीड इन काय असणार आहे आपले 8 डेज. बरोबर आहे. आता काय असणार आहे बघा एका दिवसात किती पेजेस वाचले आणि किती दिवस लागले या दोघांच्यात काय असणार आहे तर इन्व्हर्स प्रपोर्शन असणार आहे. म्हणून देअरफॉर काय असणार आहे द 1 day reading pages and number of days are काय असणार आहेत इन्व्हर्स प्रपोर्शन. ठीक आहे. त्यामुळे बघा जर मोहनरावला 40 पेजेस वाचायला 10 दिवस लागत असतील तर या ठिकाणी बघा 40 पेजेस वाचायला 10 दिवस लागत असतील तर इथं बघा x पेजेस वाचायला किती दिवस लागले 8 दिवस लागले. बरोबर आहे. आता हा जो 8 आहे तो मल्टिप्लाइडला होता या ठिकाणी आला की काय होणार आहे डिवाइड मध्ये होणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा 40 इंटू 10 अपॉन 8 इज इक्वल्स टू x आले. आता 8च्या टेबल मध्ये 40 आहे का तर आहे. किती जा तर 5 जा म्हणजे 8 1 जा आणि 8 किती जा झाले 8 5 जा 40 झाले. बरोबर आहे. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये कोणताही नंबर नाहीये म्हणजे न्यूमरेटर मध्ये फक्त 10 आणि 5 राहिले. देअरफॉर x इज इक्वल्स टू किती आले बघा 10 इंटू 5 म्हणून x इज इक्वल्स टू 50 आले. बरोबर आहे. म्हणजेच 8 दिवसात किती पानं वाचून होणार आहेत आपली तर 50 पेजेस म्हणजे एका दिवसात 50 पेजेस वाचायला लागतील. त्यावेळेला 8 दिवसात काय होणार आहे आपलं पुस्तक ते काय होणार आहे कंप्लीट होणार आहे. देअरफॉर 50 पेजेस रीड एव्हरी डे टू कंप्लीट द बुक. ओके.
हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता जाऊया थर्ड कडे. थर्ड क्वेश्चन या ठिकाणी आपण बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा थर्ड क्वेश्चन. मेरी सायकल्स ऍट 6 किलोमीटर पर हावर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पीड दिलेली आहे, बरोबर आहे. हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर आंट्स हाऊस विच इज अ 12 किलोमीटर पर अवे. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आपण जो आहे तो सॉल्व्ह करूया. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलाय तो काय दिलेला आहे बघा. इफ शी सायकल्स ऍट अ स्पीड 4 किलोमीटर पर हावर दिलेला आहे, देन हाऊ लॉंग वुड शी टेक, म्हणजे तिथेही तुम्हाला किती वेळ लागला तिथं काढायचं आहे. म्हणजे दोन्ही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला वेळ काढायचा आहे. आता बघा, डिस्टन्स तर आपल्याला माहितीये, स्पीड दिलेला आहे, टाइम आपल्याला काढायचा आहे. आणि ज्या वेळेला बघा, ज्या वेळेला स्पीड जास्त असेल आणि स्पीड जास्त असेल त्यावेळेला काय लागणार आहे, टाइम कमी लागणार आहे. स्पीड कमी केला टाइम जास्त लागणार आहे. पण डिस्टन्स आपलं काय असणार आहे, 12 किलोमीटर हे कॉन्स्टंट डिस्टन्स या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे बघा, लेट स्पीड अँड टाइम आर इन कसल्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे, तर इनवर्स प्रपोर्शन मध्ये असणार आहे. ठीक आहे. लेट. आता एक चार्ट करून घेऊया. चार्ट मध्ये बघा आपल्याला या ठिकाणी आपण स्पीड घेऊया, या ठिकाणी काय घेतलं आपण, तर टाइम घेतलं आणि नंतर काय घेतलं आपण, डिस्टन्स घेतलं. ठीक आहे. आता सायन्स मधला आपला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, तर स्पीड डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम आहे, बरोबर आहे. स्पीड किती दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन मधलं आपल्याला, तर 6 किलोमीटर पर हावर दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि टाइम जे आहे ते माहिती आहे आपल्याला नाही, म्हणून ते एक्स घेतलं आपण या ठिकाणी. आणि जे डिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे, 12 किलोमीटर मध्ये दिलेले. सगळे युनिट बघा किलोमीटर किलोमीटर मध्ये, त्यामुळे कन्व्हर्जन्स करायची काही गरज नाही. नेक्स्ट आहे क्वेश्चन आपल्याला 4 किलोमीटर पर हावर स्पीड दिलेला आहे. टाइम जे आहे ते आपण वाय कन्सिडर करूया आणि डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स तर कॉन्स्टंटच राहणार आहे आपलं, त्यामुळे ते किती दिलेलं आहे, 12 किलोमीटर दिलेलं आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा फॉर्म्युला काय आपला, तर डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम असतं, बरोबर आहे. आता डिस्टन्स या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, तर 12 दिलेलं आहे, बरोबर आहे. स्पीड किती दिलेला आहे, 6 किलोमीटर पर हावर, आणि जो टाइम आहे तो किती आहे, एक्स आहे. आता हा जो 6 होता तो मल्टिप्लाइडला होता, या ठिकाणी आला तर काय झालं, डिवाइड मध्ये झाला, म्हणजे 12/6 इज इक्वल्स टू एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू किती आले बघा, 6 1 जा 6 2 जा, म्हणजे किती आले, 2 आले, 2 हावर, बरोबर. काय सांगितलंय बघा या ठिकाणी, तर 6 किलोमीटर पर हावरला ती किती तास, म्हणजे किती तास जाणार आहे, तर 2 तासात ती पोहोचणार आहे. 12 किलोमीटर अंतर जे आहे ती काय करणार आहे, कव्हर करणार आहे. त्यामुळे इथे येणार आहे शी टेक्स 12 हावर्स ऍट स्पीड, किती स्पीड होतं त्यावेळेला, 6 किलोमीटर पर हावर. ओके. आता नेक्स्ट जे आहे ते बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे परत एकदा, तर 4 इंटू वाय इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, 12. म्हणजे स्पीड किती आहे, 4 आहे, टाइम किती आहे, वाय आहे, आणि डिस्टन्स किती आहे परत एकदा 12 आहे. म्हणजे कॉन्स्टंट डिस्टन्स तेच आहे, फक्त या ठिकाणी आपले चेंजेस होणारे व्हॅल्यू काय आहेत, तर स्पीड आणि टाइमचे जे व्हॅल्यू आहेत त्या फक्त आपल्याला या ठिकाणी चेंज होणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे वाय या ठिकाणी तसेच राहिले. इथे बघा 12 हा 4 मल्टिप्लाइडला होता, या ठिकाणी डिवाइड मध्ये गेला, 4 1 जा 4 3 जा, म्हणून वाय इज इक्वल्स टू किती आले आपले, 3 आले. देअरफॉर शी टेक 3 हावर्स ऍट स्पीड, किती स्पीड होतं त्यावेळेला, तर 4 किलोमीटर पर हावर. ओके. हा होता आपला थर्ड क्वेश्चन. आता आपण बघतोय फोर्थ क्वेश्चन. लास्ट वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. लास्ट वन क्वेश्चन म्हणजे फोर्थ वन क्वेश्चन. काय दिलेलं आहे बघा, द स्टॉक ऑफ अ ग्रेन इन अ गव्हर्नमेंट warehouse lasts 30 days for 400 people. How many days will it last for 6000 people? ठीक आहे. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, जर नंबर ऑफ डेज इन्क्रीज झाले तर काय असणार आहे, नंबर ऑफ पीपल्स काय होणार आहेत आपले, कमी होणार आहेत, बरोबर आहे. आणि नंबर ऑफ पीपल इन्क्रीज झाले तर नंबर ऑफ डेज काय होणार आहेत, या ठिकाणी कमी होणार आहेत. म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी बघा, फोर्थ वन क्वेश्चन, लेट नंबर ऑफ पीपल and number of days are in कुठले प्रपोर्शन असणार आहे, इनवर्स प्रपोर्शन. ओके. आता बघा नंबर ऑफ इनवर्स प्रपोर्शन तर झाले, बरोबर आहे. 30 डेज मध्ये काय लागतात, फॉर 30 डेज
पीपल्स आर किती आहेत 4000 बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारले फॉर किती एक्स डेज मध्ये पीपल्स किती असणार आहेत या ठिकाणी पीपल्स आर किती सांगितलेले बघा आपल्याला तर 6000 पीपल या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे परत एकदा काय आलं आपलं मल्टिप्लिकेशन आणि इनव्हर्स प्रपोर्शन आहे म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे बघा तर 30 into 4000 इज इक्वल्स टू x into 6000. आता हा जो 6000 होता तो मल्टिप्लाइडला आहे अपोजिट साइडला आला की तो डिवाइड मध्ये जाईल म्हणून x इज इक्वल्स टू 30 into 4000 अपॉन 6000. आता या ठिकाणी बघा ज्यावेळेला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये झिरोज असतात त्यावेळेला ते काय होतात गेट कॅन्सल होतात म्हणजे वरती 3 झिरोज होतात खालती 3 झिरोज होतात गेट कॅन्सल झाले. आता 6 च्या टेबल मध्ये 30 आहे का तर आहे किती जा तर 5 जा म्हणजे इथं आले 5. देअरफॉर x इज इक्वल्स टू 5 4 जा किती झाले बघा तर 20 झाले बरोबर. म्हणून द स्टॉक ऑफ ग्रेन लास्ट 20 days. ठीक आहे हा होता आपला 4th क्वेश्चन. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळेल. थँक्यू.